नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मारुती जाधव आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा सुळसुळाट चालू झालेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन वेगवेगळे नेते मंडळी भाषण करताना किंवा प्रचार करताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो. परंतु सर्वसामान्य म्हणून मला जो प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आणि तो प्रश्न आहे की एक शेतकरी म्हणून तुमचं बहुमूल्य मत जे आहे ते आपण कोणाला देणार. कारण आपण पाहतच असाल की जे काही प्रचार आहे त्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असताना ही जे निवडणूक आहे कुठेतरी जातीच्या आधारावर किंवा धर्माच्या आधारावर लढविली जात आहे की काय, असाही एक प्रश्न निर्माण होतो मित्रांनो. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर शेतकऱ्याला कोणतीही जात, कोणताही धर्म किंवा भेदभाव नसतो मित्रांनो. कारण शेती करणारा हा कोणत्याही जातीचा, धर्माचा असू शकतो. आणि म्हणून आपल्याला असा नेता पाहिजे जो जाती जातीमध्ये वाद नको, तर शेतकरी हीच माझी जात म्हणणारा आपल्याला शेतकरी नेता पाहिजे मित्रांनो. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे मित्रांनो. प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जवळपास 65 ते 70% लोक इथे शेतीवरती अवलंबून आहे. आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा आज जाती धर्मावरती निवडणूक लढून राजकारण केलं जातं. ही एक शोकांतिका आहे मित्रांनो. काही दिवसापूर्वी मी एक सर्वे बघितला होता. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तो सर्वे करण्यात आला होता आणि तो सर्वे होता की या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कोणते महत्वाचे प्रश्न किंवा मुद्दे वाटतात किंवा असू शकतात. तर यावरती जवळपास 25.2% लोकांनी बेरोजगारीचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हटला होता मित्रांनो. त्यानंतर जवळपास 19.2% लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हे महत्वाचे असतील असं पण भाकीत केलं होतं. त्यानंतर जवळपास 15.5% लोकांनी महागाईचा मुद्दा हा महत्वाचा असेल असं पण सांगितलं होतं मित्रांनो. सोबतच जवळपास 11.5% रस्ते, पाणी, वीज अशा गोष्टींना प्राधान्य दिलं होतं. तर 5.8% लोकांना सुरक्षेचा मुद्दा हा महत्वाचा वाटला होता. आणि सोबतच 2.7% लोकांना भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्वाचा वाटला होता. असे अनेक मुद्दे, अनेक प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीवरती राजकारण करण्यात येत आहे. ही एक महाराष्ट्राची शोकांतिका आहे. या ठिकाणी मी माझे विचार तुमच्या समोर मांडतोय मित्रांनो. तुम्ही सुद्धा तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, सांगू शकता, लिहू शकता मित्रांनो. आणि जर खरंच एक शेतकरीच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. कारण एकीकडे एक शेतकरी म्हणून अनेक समस्यांना तोंड देऊन तो समोर जाताना दिसतोय मित्रांनो. ज्यामध्ये पिकवलेल्या मालाला भाव भेटत नाही, विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तर अशा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना ही जी निवडणूक आहे वेगळ्या ट्रॅकवरती नेऊन वेगळ्या विषयावरती डायव्हर्ट करून निवडणूक लढविली जात आहे की काय, असाही एक प्रश्न आहे मित्रांनो. एकीकडे शेतकरी हा निसर्गाशी लढताना आपल्याला दिसतोय मित्रांनो. ज्यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल अशा समस्यांना तोंड देताना आपल्याला दिसतोय. काही कृत्रिम गोष्टी आहेत ज्याच्याशी शेतकरी लढतोय, ज्यामध्ये कृषी निविष्ठा असेल मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक, बुरशीनाशक, बी बियाणे, खत अशा अनेक गोष्टींमध्ये भेसळ होताना आपल्याला दिसतं. मार्केटमध्ये त्या कृषी निविष्ठाला कृत्रिम टंचाई करून कुठेतरी शेतकऱ्यांना लुटल्या जातं. या प्रश्नांवरती कोणी लक्ष देत नाही. भाव तर दूरचीच गोष्ट आहे, पिकवलेल्या मालाला भाव न भेटणं ही पण खूप मोठी समस्या आहे. अशा कुठल्याही समस्यांवरती आज कोणताही बडा नेता भाष्य करत नाही मित्रांनो. परंतु एक शेतकरी म्हणून मला माझा नेता कसा पाहिजे हे निवडण्याचा हक्क हे तुम्हाला आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी एकच आपल्याला सांगू इच्छितो की माझा नेता कसा पाहिजे. तर माझा नेता हा ज्याला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे असा वाटणारा मला माझा शेतकरी नेता पाहिजे.
ज्याला शेतकऱ्याची जाण आणि शेतीचा ज्ञान पाहिजे असा मला माझा नेता पाहिजे, जो जाती जातीमध्ये वाद निर्माण करून राजकारण करणारा नको, तर शेतकरी हीच माझी जात म्हणणारा मला माझा शेतकरी नेता पाहिजे. काय ते शेतकऱ्यांचे प्रश्न, पिकवलेल्या मालाला भाव देणारा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा मला माझा शेतकरी नेता पाहिजे. शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचविणारा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारा सुशिक्षित शेतकरी नेता मला पाहिजे. कृषी निविष्ठांमध्ये कृत्रिम टंचाईवर बोलणारा आणि खत, बियाणे, कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वाढीव रेट आणि भेसळ थांबवणारा मला माझा शेतकरी नेता पाहिजे. शेतकऱ्यांसाठी लढणारा आणि शेतकऱ्यांचे शोषण थांबवणारा मला माझा शेतकरी नेता पाहिजे. बघा मित्रांनो, की जर आपल्यावरती कोणतंही संकट आलं तर कोणीही इतर लोक, इतर मतदारसंघामधील जे काही नेता आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, तर आपल्याच मतदारसंघामध्ये जे नेता आपण निवडून देणार आहे तेच आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. पण प्रभावी नेतृत्व, सुशिक्षित नेता, एक शेतकऱ्यांची जाण असलेला नेता, असे शेतकरी हिताचा नेता आपल्याला निवडायचा आहे, असंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान करायचं आहे मित्रांनो. कारण आपण बघितलं की वर्षानुवर्ष अनेक प्रश्न असताना सुद्धा ते प्रलंबितच आहेत, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न आतापर्यंत सुटताना आपल्याला दिसत नाही. ही एक महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र जर सोडलं तर मराठवाडा, विदर्भ किंवा खानदेश या भागाला आपण दुष्काळी भाग म्हणून ओळखतो, परंतु त्यावरती कोणी भाष्य करत नाही. ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये 12माही पीक घेतले जातात मित्रांनो, तसे पीक आपण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये किंवा खानदेशमध्ये घेताना आपण बघत नाही. कारण तिकडे दुष्काळ आहे, पाण्याचा साठा नाही आहे, मोठी धरणे नाही आहेत, तळ नाही आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावरती एक नेता बोलू शकतो, आपल्या शेतकऱ्यांची मते मागू शकतो. परंतु यांना या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं नाही, तर यांना फक्त आपली पोळी भाजून घ्यायची आहे, एवढंच मात्र नक्की म्हणता येईल मित्रांनो. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र डेव्हलप झालेला आहे त्या पद्धतीने मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, या विभागांना कसं डेव्हलप करता येईल यावरती भाष्य करणारा नेता आज तरी मला या निवडणुकांमध्ये दिसत नाही मित्रांनो. खर तर मी माझा मतदारसंघच नव्हे तर मी माझ्या विभागाला कसं डेव्हलप करेल, मी माझ्या तालुक्याला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला मी कसं डेव्हलप करेल, शेतकऱ्यांच्या माध्यमातून मी त्यांची प्रगती कशी करेल, हे कोणी यावरती कोणी बोलणारा शेतकरी नेता नाही आहे मित्रांनो. इथला शेतकरी हा आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचला पाहिजे. आपण पिकवलेला माल हा परदेशात विकला गेला पाहिजे. आपण यांना 4 पैसे जास्त मिळून दिला पाहिजे. अशा अनेक प्रश्नांवरती बोलून शेतकऱ्यांना मत मागणारा शेतकरी नेता तरी मला आज रोजी या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही मित्रांनो. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊन शेतकऱ्यांची जी काही इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्याला जर उंचवण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं तर शेतकऱ्यांना आरक्षणाची गरज सुद्धा पडणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो. ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी करता येईल, त्यांना सुज्ञ कसं करता येईल, तर कृषी निविष्ठांमध्ये तुमचे खत असतील, बी बियाणे असतील किंवा बुरशीनाशके, कीटकनाशके किंवा उर्वरके असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होताना आपल्याला दिसतं मित्रांनो. आणि कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई करून येथे भाव वाढ करून शेतकऱ्यांची लूट केली जाते. अशा प्रश्नांवरती कोणी बोलताना आपल्याला दिसत नाही. खरं तर एक शेतकरी नेता म्हणून वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलायला पाहिजे, वेगवेगळ्या समस्यांवरती बोलायला पाहिजे आणि त्या निकषावरती शेतकऱ्यांना मत मागायला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि जर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा मित्रांनो. तुर्तास थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.